सपोर्टेड बाय शिवनगर विद्याप्रसारक मंडळ, माळेगाव बुद्रुक बारामती, व्ही निर्मिती, घनवट जाचक असोसिएशन, व्हेन्यू पार्टनर इम्पिरियल बँकवेट अँड लॉन्स. नमस्कार, झी 24 तासच्या बारामती विकास परिषदेमध्ये आपलं स्वागत. इमारती उभ्या करणं हे म्हणजे एक कौशल्य असतं, पण त्यामध्ये आयुष्य घडवणं याला दूरदृष्टी लागते आणि अशी दूरदृष्टी सगळ्यांकडेच असते असं नाही. तर या स्टेजवर जे मान्यवर बसलेले आहेत, जे दोघं जण, त्यांच्यामध्येही ती देखील आहेच. आणि हीच दूरदृष्टी ही बारामतीच्या दोन तरुणांनी इथे केलेली आहे. बारामतीसारख्या उगम स्थळावर राहून त्यांनी बांधकामच नव्हे तर संपूर्ण जीवनशैली घडवणं याचं काम त्यांनी केलेलं आहे. जे स्वतः आहेत सिद्धार्थ जाचक सर आणि रोहित घनवट सर. सिद्धार्थ जाचक हे स्वतः क्रेडाई बारामतीचे इलेक्टेड अध्यक्ष आहेत 2027चे. त्याचबरोबर रोहित घनवट हे बारामती सहकारी बँकेचे संचालक आणि बारामती सहकारी बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट देखील आहेत. त्याचबरोबर MITWPU संशोधन सल्लागार समितीचे ते सदस्य देखील आहेत. आणि विशेष म्हणजे आता ते व्यावसायिक दिसत आहेत. आपण त्यांना बिल्डर देखील म्हणू शकतो, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातले म्हणू शकतो, पण त्याहीपेक्षा हे दोघे प्रगतिशील शेतकरी देखील आहेत. कारण शेती हा उद्योग म्हणून बघणं आणि शेतीच्या बरोबर उद्योग देखील करणं ही देखील खूप महत्त्वाची अशी गोष्ट असते. कारण त्याच्यासाठी धाडस लागतं. कारण तुम्ही पारंपरिक क्षेत्रातून एका वेगळ्या क्षेत्रात प्रवेश करता, त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं धाडस लागतं आणि म्हणूनच आज दोघं ह्या मंचावर उपस्थित आहेत. सर, मुळात तुम्ही या व्यवसायाकडे कसं आलात सिद्धार्थ सर? माझं शिक्षण आहे BE सिव्हिल. आम्ही दोघंही इंजिनियर आहोत आणि मूळचे म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत आणि बेसिकली आम्ही दोघंही आम्ही बॅचमेट्स पण आहोत आणि रूममेट्स पण आहोत. अरे वा. शेती करता करता शेती तर चालूच होती, पण घरच्यांची इच्छा होती की आपल्या मुलांनी व्यवसाय करावा. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला जास्त हे केलं की तू सिव्हिल इंजिनियर झाला आहे, शेती काय करतो, शेतीबरोबर तू व्यवसाय पण कर. त्याच वेळेस कोणी सांगितलं तुम्हाला? असं कोणी सांगितलं? माझ्या वडिलांनी मला हे केलं की फोर्स केला. हां, मी मुद्दामून हा प्रश्न विचारला की बऱ्याच वेळा आपण उद्योगात जायचं म्हटलं की घरून म्हणतात अरे कशाला उद्योगात नको ते उद्योग करतो, पण त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते ऐकलं आणि ते यशस्वी झालेले आहेत. आणि तसं झाल्यानंतर बाबा ते मी माझ्या सिव्हिल क्षेत्रात असल्यामुळे की नवीन नवीन प्रयोग करत बसलो. त्याच दरम्यान आमचे मित्र रोहित घनवट हा पण व्यवसाय करत होता, पण हा मेकॅनिकल इंजिनियर होता. परत एकत्र येऊन मग आम्ही एक व्यासपीठावर आलो, बाबा एक नवीन संस्था उभा केली, नवीन नवीन बिल्डिंग्स आम्ही उभा करायचा प्रयत्न केला. साधारण पहिले प्रोजेक्ट्स आमचे 3000 स्क्वेअर फीटपासनं ते साधारण आज रोजी आम्ही 6 लाख स्क्वेअर फीट करत आणलेलं आहे. असं करता करता हे आमची वाटचाल चालू आहे. नक्कीच तुम्ही संस्थांचा उल्लेख केलात. व्ही निर्मिती संस्था आणि वसुंधरा डेव्हलपर्स ह्या कशा उदयास आल्यात? रोहित? 13 साली सुरुवात केली. तर त्याच्या आधी निर्मितीमधून म्हणून त्याची एक फर्म होती आणि वसुंधरा म्हणून माझी फर्म होती. आणि त्याचं पंढरपूरला जे प्रोजेक्ट चालू होतं तिथंही विठ्ठलावर त्याची जास्त भक्ती असल्यामुळे व्ही कॉमन केलं, आम्ही व्ही निर्मिती केलं. आणि वसुंधरा माझी फर्म ही आधीपासून होती, ती आम्ही कंटिन्यूज केला. दोन्ही प्रोजेक्ट्स कंटिन्यूज केले त्या प्रोजेक्ट्समध्ये. पण मुळात हा व्यवसाय सुरू करताना काही आव्हानं देखील आली असतील. सिद्धार्थजी, त्या आव्हानांना कसं तोंड दिलं? तर आम्ही शेती कुटुंबातून आल्यामुळे की आम्हाला सुद्धा व्यवसाय करताना की काय काय करावे, कसे प्रोजेक्ट्स करावे. ठीक आहे, इंजिनियर होतो, टेक्निकलिस्ट होतो, बिल्डिंग्स बांधता येतात, कॉलम्स, RCC ते सगळेच इंजिनियर करतात. पण इंजिनियर आणि व्यावसायिक होणे ह्यात फरक आहे. इंजिनियर बिल्डिंग बांधू शकतो, पण ते प्रोजेक्ट कसे आले पाहिजे. साधारण आम्ही मी क्षेत्रात ज्यावेळेस आलो ह्या की मला हे माहीत होतं की काय साईजचं, काय तिकीट साईजचं आपल्याला इथं फ्लॅट लॉन्च केला पाहिजे. त्याच्यानंतर ह्या एरियातला सर्वे झाला पाहिजे की काय रेट दिला पाहिजे. हे सगळं करता करता फायनान्शियल मॅनेजमेंट आमच्याकडं आम्हाला लक्षात येत नव्हती. मग हे सगळे करत करत जसं आम्ही पुढं आलो, एक प्रोजेक्ट झाला, दुसरा झाला, जसा जसा वेळ गेला, वेळ आणि पैसा दोन्हीत आम्ही शिकत आलो की बाबा काय परिस्थितीला काय समोर जावे. असे बरेच प्रकारचे आव्हान आले. नंतर GST आला, नंतर आधी पहिलं ग्रामपंचायत प्रॉब्लेम आले. हे सगळं करत करत नोटाबंदी झाल्या. हे बरेच सगळा प्रवास करत करत नंतर रेरा, फायनान्शियल कंडिशन्स हे सगळं ट्रिकी करत करत आज आम्हाला थोड्यापैकी बऱ्यापैकी लक्षात आले की बाबा आता व्यवसाय करताना की काय काय गोष्टींना फोकस केला पाहिजे, कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि ह्यातूनच आम्ही पुढे पुढे चाललेलो आहोत. रोहित सर, तुम्हाला कोणती आव्हानं अशी वाटली? कारण प्रत्येकाची आव्हानं वेगळी असू शकतात. हो, आव्हानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात मोठं ह्या क्षेत्रामध्ये आव्हान जे येतं ते फायनान्शियल मॅनेजमेंट. मोठे आकडे असतात, कुटुंबियांना ते सहजासहजी झेपत नाहीत. मग अशा वेळेस माझा अनुभव असा आहे की माझे आई वडील, भाऊ, माझी अर्धांगिनी ह्यांनी प्रचंड सपोर्ट केला. त्यांना ही आकडेवारी सहजासहजी पेलत नव्हती.
पण त्यांनी समजून घेऊन जो सपोर्ट केला त्याच्यामुळेच आज आम्ही उभं राहिलो आहे. मग आता दुसरे आव्हान सगळ्यात महत्त्वाचं हे झालं इंडिव्हिज्युअल. म्हणजे आता मार्केटचं आव्हान काय आहे की आम्ही ज्यावेळेस 13 साली सुरुवात केलं त्यावेळेस मार्केट जस्ट ग्रोईंग होतं. म्हणजे बारामती जस्ट बारामतीचा विकास माणसाल तर पवार कुटुंबियांच्या अधिपत्याखाली चाललेलंच होतं. पण 13 साली एकदम शूटिंग स्टेजला होतं ते. मग त्या पिरियडमध्ये आम्ही 7 मजली बरेचसे बिल्डिंग 7 ते 8 बिल्डिंग लॉन्च केल्या. म्हणजे बारामतीमध्ये 7 मजली बिल्डिंग आणणं त्यावेळेस थोडं टफ काम होतं. मग अशा वेळेस आम्हाला जे आव्हान पहिलं आलं की लॉकडाऊनमध्ये आम्ही अडकल्यानंतर सेल होत नव्हता. ह्या गोष्टी फेस करत करत आमचा काळ चालला होता. सगळ्यात मेन गोष्ट आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी कुठल्याही बिल्डरनी ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे. मग आम्ही वेळोवेळी ते ट्रेनिंग घेत गेलो आणि त्या त्रुटी सुधारत पुढं आलो. नक्कीच आपण बारामती विकास परिषदेची चर्चा करत आहोत. आपण व्यवसाय निवडताना साधारणतः बऱ्याच गोष्टींचा विचार करतो. त्यामधलं एक महत्त्वाचं असतं की आपण कुठे व्यवसाय करणार. मग तुम्ही बारामतीमधनं व्यवसायाला सुरुवात केली, त्यामागचं कारण काय? बारामतीमध्ये व्यवसाय करायचा एकतर मी पुण्यात मी इथून शिकून गेल्यानंतर मी प्रॅक्टिससाठी पुण्यात होतो. पुण्यात गेल्यानंतर तिथले फायनान्शियल नाहीतर तिथले जे फंड्स लागणार होते हा एक विषय होता. त्यात बारामती ही रायझिंगमध्ये होती. होमटाऊन आहे बारामती. इथनं मला माझा घरचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट, परत इथल्या कंडिशन्स, इथलं काम करताना जे वातावरण आहे नाही तर इथली राजकीय शक्ती जी आहे बाबा पवारसाहेबांचं म्हणजे पवार फॅमिलीचं जे मार्गदर्शन आहे नाही तर त्यांची जी वाटचाल आहे या सगळ्या दृष्टीने वाटतं की बारामती ही आपल्यासाठी पोषक आहे आणि इथून आपण व्यवसाय करू शकतो चांगल्या रीतीने. नक्कीच रोहितजी, साधारणतः आजपर्यंत तुम्ही जवळपास 900 फ्लॅट्स पूर्ण झालेले आहेत किंवा 350 प्रकल्प युनिट्स टप्प्यात आहेत. तर तुमचं ह्या मागचं म्हणजे या प्रवासातनं तुम्ही काय शिकता आहात, म्हणजे ग्राहक प्रॉस्पेक्टिव्हनी म्हणतो मी? की लॉकडाऊन नंतर ग्राहकाच्या अपेक्षा पूर्ण बदलल्यात. म्हणजे आम्हाला एक लक्षात काय आलं की लोकांना आता मोठी घरं हवीत आणि आयस्पाईस कॅम्पस हवेत. त्याच्यानंतर बंगलो ज्या गोष्टी आहेत म्हणजे बंगलोच्या ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत, आता युनिफाईड जे रूल्स आलेत म्हणजे कुठलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या पॉलिसीज बनवतं त्याच्यामागे बराचसा विचार केला जातो. म्हणजे ज्यावेळेस व्हर्टिकल बिल्डिंग जाते साईड मार्जिन सोडलं जातं त्या घरांमध्ये राहिल्याने तुम्हाला एरिएशन व्हेंटिलेशन इतकं चांगलं मिळतं की तुम्हाला हेल्थ चांगली राहते. मग त्यामागे तेवढं काम केलेलं असतं. मग आता ह्या गोष्टी करत असताना आता बारामती इथून पुढं व्हर्टिकल वाढणार आहे. मग व्हर्टिकल वाढत असताना आमच्या लक्षात आलं की आता आपल्याला बंगले व्हर्टिकल बांधूयात आपण. बंगल्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला सिक्युरिटी, तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम येतो धूळ डास. मग हे व्हर्टिकल बंगलो बांधायचे म्हणजे आम्ही प्रीमियम साईट्समध्ये काय केलेलं आहे की कॉमन वॉल्स नाईट ठेवल्या, 4 वेगवेगळे युनिट्स एका फ्लोअरला ठेवलेत, 1,000 स्क्वेअर फीटचे अंगण दिलेत आम्ही त्यांना आणि 4.5 BHKचे ते 2500 स्क्वेअर फीटचे एक फ्लॅट्स आहेत. मग हे प्रीमियम साईट्स आम्ही आणले की आम्हाला तो मागचा अनुभव पाठीशी होता की अशी डिमांड आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आहे. आज आम्ही बिगवन रोडला बारामतीलाच तसं 1,00,000 स्क्वेअर फीटची एक बिल्डिंग बांधतो, त्याच्यामध्ये चांगला सेल आहे. हे कॉन्सेप्ट आम्ही विकतोय आणि जमतंय ते. दुसरं म्हणजे बारामती आणि 12 असे म्हणजे 12ही मजल्याचे तुमचे टॉवर्स आहेत. तर मुळात हे ग्राहक ॲक्सेप्ट करतायत का? कारण बारामतीसारख्या ठिकाणी घरांची रचना ही जास्त करून प्रामुख्याने दिसते तर किंवा अंगण असेल तर या अनुषंगाने ग्राहक तुमचे म्हणजे पूर्ण करू शकताय तुम्ही त्यांची इच्छा? हो. 12 मजले म्हणसाल तुम्ही तर बारामतीकरांचं विजनच एवढं उंच आहे की त्यांना 12 मजले छोटे वाटतात. त्यामुळे मला विकायला सोपं जाते तसं ते. दुसरं म्हणजे सर साधारणतः पायाभूत सुविधा असेल किंवा पर्यावरणाचा समतोल साधणं असेल हे तुम्ही तुमच्या संस्थांमार्फत कशा पद्धतीने करतात? पर्यावरणाचं जर बोलायला गेलं तर एकतर बारामतीमध्ये पर्यावरणाची फार काळजी घेतली जाते. एकतर पवार कुटुंबियांनाच झाडांची एवढी आवड आहे की त्यांनी ती प्लांटेशन भरपूर आहे. दुसरी गोष्ट जे काय आता बारामतीसारख्या ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट्स म्हणजे कसे की आता 1-1.5 एकरला पण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागायला लागलेला आहे. म्हणजे बारामतीसुद्धा ECची गरज आली जी ह्याच्या आधी नव्हती. पायाभूत सुविधा म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी बारामतीचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे आणि येत्या पुढच्या 10 वर्षाचं इन्फ्रास्ट्रक्चर तर आमचं रेडी आहे. म्हणजे आत्ता जे आमचं बारामतीतले रोड्स आहेत म्हणा नाहीतर आता आमची साधारण पॉप्युलेशन 2-1 लाख लोकांची आहे, परंतु जी सुविधा नाहीतर जे काय नियोजन झालेलं आहे बारामतीचं हे 10 लाख लोकांच्या संख्येच्या हिशोबाने आहे. पायाभूत सुविधांचं काम दादा करतात आणि पर्यावरणाचं काम वहिनी बघतात इन्व्हायरमेंट फोरम थ्रू. ते एवढं बिंबवलं गेलं आहे की कुठलाही बिल्डर झाड लावल्याशिवाय साईट सुरू करत नाही. त्यामुळे एक काय आहे की
इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते खरंच 20-20 वर्षाच्या पुढचं रेडी आहे. म्हणजे प्यायचं पाणी असेल, रोड असेल, हे 10 लाख पॉप्युलेशनसाठी आज रेडी आहे. टोटल अंडरग्राऊंड ड्रेनेजपासून सगळं. म्हणजे बाहेरच्या शहरामध्ये बिल्डिंग बांधल्यानंतर ड्रेनेज सिस्टीम पुढे येते. आम्हाला बिल्डिंग सँक्शन व्हायच्या आधी रोड आणि ड्रेनेज सिस्टम रेडी असते. हे आम्ही बारामतीकर म्हणून आम्हाला तेवढा रेड कार्पेट मिळतो. नक्कीच. पण जेव्हा विकास होतो, जेव्हा ग्राहकांना सुविधा देण्याची वेळ येते, त्यावेळेला ती अर्थातच सुविधा द्यावी लागते. पण सुविधा देताना किंमतही तेवढी आटोक्यात ठेवावी लागते, कारण नाहीतर ग्राहक राजा नाराज होऊ शकतो. मग ती तुम्ही कशी साधता, रोहित? थोडं ते तारेवरची कसरतच राहते. समजा आमचा कटाक्ष कसा राहतो, समजा 2700 रुपये स्क्वेअर फीटपासून आम्ही 6000 रुपये स्क्वेअर फीटपर्यंत सेल करतो घरं. तर 2700 रुपये स्क्वेअर फीटचा जो एरिया आहे, तर आमच्या दोघांचं एक प्लॅनिंग आणि लोकेशन सिलेक्शन ह्याच्यामध्ये कायम जोर ठेवतो आम्ही. म्हणजे 2700 रुपये स्क्वेअर फीटचे जे गाव आहे, सराउंडेड एरिया आहे, त्याच्यामधले बेस्ट लोकेशन कसं घेता येईल आणि त्याचं प्लॅनिंग करताना सिद्धार्थ सिव्हिल इंजिनियर असल्याचा तो आम्हाला फायदा होतोच, की जे प्लॅनिंग आहे ते आम्ही पुढचे 20 वर्षानंतर पण ती बिल्डिंग फक्त पेंट केली तरी सस्टेन होईल किंवा त्याची प्राईड हा कायमच राहील, एवढं प्लॅनिंग आम्ही चांगलं करतो त्या गोष्टींसाठी. मग खर्च होताना आम्हाला 100 रुपये जास्त खर्च येतोच इतरांपेक्षा प्लॅनिंगमध्ये, पण मग बिल्डिंग आणि प्लॅन बघून लोक आम्हाला 100 रुपये वाढवून नक्कीच देतात त्यावेळेस. सिद्धार्थजी, तुम्ही क्रेडाईचं पण काम पाहता, तुम्ही त्याचे संस्थेचे असोसिएट आहात, अध्यक्ष आहात. तर ते कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही काय सुचवता व्यावसायिकांसाठी, तर काय मदत करता त्यांना? क्रीडाच्या माध्यमातून काय होतं की बाबा जे नवीन उद्योजक आहे त्याला कसं बाबा आत्ताचं काय मार्केट आहे, नवीन नवीन नियम काय आलात, रेराचे नवीन नवीन अमेंडमेंट सारखे एक महिन्याला नवीन नवीन अमेंडमेंट्स येतात, GSTमध्ये बरेच इश्यूज आहेत. हे सगळ्या गोष्टी क्रीडाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या मेंबर्सला ते हे होतात. आणि नवीन जो उद्योजक आहे त्याला बाबा आता त्या साईट सिलेक्शनपासनं बाबा तिथं रेट काय असावा ह्याचं पण मार्गदर्शन आमचे जे ज्येष्ठ जे आहेत आमच्यातले जे उद्योजक आहेत, जे बिल्डर्स आहेत जुने, त्यांच्याकडनं पण आम्हाला वेळोवेळी चांगला सल्ला मिळतो आणि प्रामाणिकपणा सल्ला दिला जातो. रोहितजी, MIT आणि WPU संशोधन सल्लागार समितीतून तुम्ही शिक्षण आणि उद्योग याचा पूल साधण्याचा प्रयत्न कसा करता? पुण्याची जी संस्था आहे MIT आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, यांच्या दोन कमिटी आहेत, त्याच्यावरती मी ॲडवायझर आहे. एक फार्मॅकॉलॉजी आणि दुसरा लीडरशिप. तर ह्या 2 गोष्टींमध्ये मी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे रिसर्चेस होतात त्याच्यावरती मी काम करतो त्यांच्याबरोबर. तर आता हे व्यवसाय आणि ह्या 2 गोष्टींमध्ये एकच गोष्ट लक्षात काय आलेली आहे, की तुमचं जे ग्लोबल नॉलेज आहे किंवा एज्युकेशनमधलं नॉलेज आहे ते तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी इंजिनिअरिंगमध्ये असतानाच असा विषय असतो अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड मेकॅनिक्स, की जे तुम्ही जनरल लाईफमध्ये अप्लाय करू शकता. तर हेच आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी योगदान किंवा वेळ का देतो आहे, की मला हे माझ्या व्यवसायामध्ये कामी येईल आणि अप्लाइड नॉलेज करता येईल. म्हणजे जे काय ग्लोबल नॉलेज आहे किंवा लिडरशिपमधलं नॉलेज आहे, बिझनेस लिडरशिपमधलं आहे, की ते आमच्या व्यवसायात कसं आणता येईल. म्हणजे अप्रत्यक्ष तो माझाच फायदा आहे. म्हणजे जरी मी दुसऱ्याला वेळ दिला तरी अप्रत्यक्ष तो आमचाच फायदा होतो. नक्कीच मला तुमच्या दोघांकडनंही जाणून घ्यायचं की मुळात सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडनं तुम्हाला कोणत्या अपेक्षा आहेत. म्हणजे सत्ता बारामतीच्या घरात असली तरी आव्हानं संपली असतील असं वाटत नाही, कारण त्यासाठी सत्ताही लागतेच आणि सत्तेतूनच ही कामं होऊ शकतात. पण तुमच्या एक बारामतीकर म्हणून आणि इकडचे व्यावसायिक म्हणून काय अपेक्षा आहेत सरकार आणि प्रशासनाकडून? सरकारकडनं अपेक्षा म्हणलं तरी मग असं विचार केला तर बाबा आता जे काय समजा बारामतीला एअरपोर्टचा जे सुप्याबदीचा विषय झालेला आहे तो जर लवकरात लवकर मार्गी लावला, नाहीतर बारामती शटल जर फ्रिक्वेंटली चालू झाल्या तर कनेक्ट बारामतीचा पुण्याशी जास्त होईल. बारामती टू पुणे जर कनेक्ट चांगला झाला, नाहीतर ग्लोबल झाला, तर लोक बारामतीत राहण्यास प्रेफर करतील चांगल्या रीतीने. कारण बारामती हे पुण्यापेक्षा हेल्थ वाईज म्हणा, नाहीतर पोल्युशन वाईज मी चांगलं आहे. दुसरी गोष्ट आमच्या प्रशासनाकडनं पण अशी अपेक्षा आहे की आमचं प्रशासन ऑलरेडी चांगलंच आहे, परंतु बाबा जे काय समजा 0 फाईल पेंडन्सी, म्हणजे जे आमच्या फाईल सँक्शनला असतात, काय होतं की आर्थिक बिल्डर एकतर सगळे पैसे लावून हेवी इन्व्हेस्टमेंट करून तो उतरतो. पहिलं बेसिक येतं त्याला बाबा प्लॅन सँक्शनला जर उशीर झाला गेला तर तो अजून डिले होतो. मग समजा अधिकारी नवीन आला, अधिकारी बदलला गेला, तर तो नवीन अधिकारी तिथं व्यवस्थित सेटल होस्तोवर ते आमच्या फाईल्स निघत नाहीत. आत्ताच्या केसमध्ये आम्हाला फाईल मिळतात, पण ही जी काय आलेली ह्याच्यात जर ह्यांनी अजून जर थोडं व्यवस्थितरित्या जर त्यांनी हाताळलं तर अजूनही बिल्डरसाठी तो चांगला फायदा होईल. कारण एवढे पैसे लावून जर त्याला 2-3 महिन्यानं जर प्रोजेक्ट सँक्शन होऊन ऑर्डर मिळत असतील तर त्याचं बरंच हे वाढतं, लायबिलिटीज वाढतात.
तुम्ही काय सजेस्ट कराल? ॲज अ बिल्डर म्हणून बघितलं तर येत्या 20 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये ट्रॅफिक हा मेन उद्देश म्हणजे मेन फोकस राहील. तर ट्रॅफिक मॅनेजमेंटवरती सरकारने काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुठल्याही बिल्डिंगमध्ये एखाद्या प्लॅनमध्ये किंवा एखाद्या टाऊन TPSमध्ये टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये एन्क्रोचमेंट हा खूप कळीचा मुद्दा आहे. एन्क्रोचमेंट जर नाही झाली तर सगळंच सुरळीत चालणार आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांना नीट वापरता येणार आहे. ते एकट्याच सरकारचं काम नाही आहे, त्याला जनतेचा पण सहभाग पाहिजे. जसं टाऊन प्लॅनिंगमध्ये हॉकर झोन असतातच किंवा तुम्हाला मंडईसाठी जागा दिलेलीच असती. जनतेने मंडई तिथं जाऊन घेतली पाहिजे. जनता काय करते, रोडवरती मंडई घेते म्हणून तुम्ही इन्स्पायर करते, तिथं लोक बसतात. एन्क्रोचमेंट झाली की रोड संपतो. उदाहरण सासवडचंच घ्या. आत्ता तुम्ही सासवडच्या रोडला तुम्ही मेन पास करण्यासाठी जर नगरपालिकेने क्लिअरन्स दिला असता तर बायपास झालाच नसता. आज बायपास झाल्यामुळे सासवड शहर संपलेलं आहे. हेच भविष्यात इतर शहरांनी बघितलं पाहिजे आता की जेवढे तुमचे रोड आहेत, जेवढे तुमचे फुटपाथ आहेत, तुमचे 9-9 मीटरच्या रोडमध्ये लोक फ्लॉवर बेड टाकतात बंगल्यासमोर, ते आत झाड नाहीत लावत, बाहेर लावतात. ह्या टेंडन्सीला कुठंतरी प्रचार करून थांबवलं तर पुढच्या 10 वर्षानंतर हा प्रॉब्लेम येणार नाही आहे. जे नवीन या क्षेत्रात येत आहेत, कारण स्टार्टअप आपण सुरू करतो पण नंतर त्याला ब्रेक दिला जातो, तर अशा स्पेशली उद्योजकांसाठी काय सांगू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कुठल्याही व्यवसायामध्ये ट्रेनिंग आणि एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. एक वेळेस एज्युकेशन थोडं कमी असलं तरी चालेल, पण ट्रेनिंग चांगलंच पाहिजे. म्हणजे नवीन पिढीने येताना ट्रेनिंग घेऊनच मार्केटमध्ये यायला पाहिजे, त्यात काय वादच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबियांना लिटरेट करणं. म्हणजे तुम्ही काय व्यवसाय करताय, तुम्ही तुमच्या घरामध्ये चर्चा केली पाहिजे. दिवसाआड 2 दिवसाआड तुम्ही घरात सांगितलं पाहिजे की मी काय करतो आहे. होतं काय, ज्यावेळेस तणाव यायची वेळ येते ना, त्यावेळेस तुम्हाला कुणी सपोर्ट करू शकत नाही. तुमचे पार्टनर्स आणि तुमचे घरच्यांशिवाय तुम्हाला कुणी हेल्प करू शकत नाही. ह्या 2 गोष्टीलाच बायपास करतात आत्ताची नवीन पिढी आणि रिस्क खूप घेतात. मग तेच घरी तुम्ही चर्चा केल्यानंतर रिस्क घरातले लोक तुम्हाला घेऊन देत नाही. भले व्यवसाय नको कळू देत त्यांना, पण ते डेफिनेटली तुम्हाला थांबवतात. तर ह्या गोष्टीचा तरुण पिढीने काळजी घेतली पाहिजे. सर, तुम्ही काय सल्ला द्याल? जे काय आता नवीन उद्योजक येत आहेत त्यांचं काय होतं की त्यांना नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असतो, कुठेतरी त्यांना स्टार्टअप करायचा असतो. मग ते काय करतात की हेवी साईड प्लॉट परचेस करणार, JVचे रेशोज ते नीट बघणार नाहीत. जे आम्ही पण करून बसलेलो आहे, आम्ही पण त्यात फटका खाल्लेला आहे. म्हणजे असं नाही आहे की आमचा अनुभव, आज आमचे पैसे पण गेलेले आहेत आणि आमचा वेळ पण गेलेला आहे त्यात. मग आता हे जे आम्हाला जे वाटतं की आम्ही ज्या चुका केल्या, आमच्याकडनं काय काय होत गेलं, तर त्याच्यामुळे काय होतं की त्या मार्केटचा समतोल बिघडतो. की बाबा हा पुढचा देतो 3,000 रुपयांनी, तुम्ही का 3,500नी देताय. बरं, त्याला 3,000नी द्यायचा विषय नाही आहे, परंतु त्यावेळेस जर त्याचं गणित संपतं त्यावेळेस त्याच्या लक्षात राहतं की अरे आपल्या हातात काहीच राहिलं आहे, आपण काय केलं नक्की. बरं, ह्याच्याबरोबर त्याच्यावर आजूबाजूचे जे व्यावसायिक असतात त्यांना सुद्धा तो फटका बसतो. तुम्ही ग्राहकांना नक्कीच चांगला हे द्या, रेट द्या, व्यवस्थित द्या, पण तो कुठंतरी समतोल असावा. काय काय उद्योजक असे करतात की बाबा त्यांच्याकडे पैशाचं असतं, त्यामुळे ते नाही बाबा मला 3,500 4,000 रेट मिळाला तरच मी देणार, त्यावेळी तो ग्राहकाचा विचार नाही करत. म्हणजे दोन्ही साईडनी त्यांनी जर समतोल राखला तर ही एक इंडस्ट्रीच आहे. लोकांना घरं घ्यायचेतच, तुम्हाला पण उत्कृष्ट घरं द्यायचीच आहे, तर त्यांनी तो सगळा अभ्यास करून खरंच काय चाललंय, खरंच काय प्राप्त परिस्थिती आहे ह्याच्यावर थोडं बारकाईने लक्ष दिलं तर नक्कीच तो चांगला उद्योजक बनेल. मुळात जिद्द आणि व्यवसायातला प्रामाणिकपणा जर तो ठेवायचा असेल तर त्यासाठी एक विशेष सल्ला असा काय द्याल? कष्टाशिवाय काही नाही आहे, पर्याय नाही आहेत. जसं दादा आमचे लवकर उठतात जातात, तसंच उद्योजकाने पण त्याच्या क्षेत्रावर बादावर लवकर जावं. शेती असू नाहीतर व्यवसाय असू, तुम्ही जाताय तोपर्यंत काही कामं होत नाहीत. बारकाई तुम्हाला लक्षात येत नाहीत. तुमचा दर्जा कधी घसरतो हे तुम्हालाच कळत नाही, कारण ते जे तुमच्या कानामागे काबू होतं. तुम्ही त्यासाठी कष्ट करणे, लवकर येणे आणि तुम्ही जर तेवढा वेळ दिला तर नक्कीच उत्कृष्ट प्रोजेक्ट चांगला होतो, पैसे चांगले मिळतात, स्वतःचं पण एक समाधान होतं आणि स्वतःला एक प्राईड वाटतो की बाबा हा खरंच मी मन लावून काम केलेलं आहे. माझे वडील शेती करत असताना नेहमी सांगायचे की तू रोज त्या झाडापाशी गेला की झाड तुझ्याशी बोलतं. म्हणजे मला पाणी हवं आहे का, औषध हवं आहे का हे कळतं. तसंच आमचे प्लॉट्स असतील किंवा आमच्या बिल्डिंग्स आहेत तर ते नक्कीच बोलतात आम्हाला की आम्हाला हे पाहिजे, कस्टमर्स पाहिजे, हा रेट जाईल. त्यामुळे तुम्ही मॅक्झिमम टाईम त्या प्रोजेक्टला देणं गरजेचं असतं. तुम्ही टाईम मॅनेजमेंट हे केलंच पाहिजे. प्रोजेक्टला कधी वेळ दिला पाहिजे, असं नाही की तुम्ही 10 तास थांबा, 12 तास थांबा. तुम्हाला 5 तास व्यवस्थित काम करा. स्मार्ट वर्क हा शब्द थोडा चुकीचा राहील, पण टू द पॉईंट तुम्ही काम केलं तरच तुम्हाला प्रोजेक्ट साथ देतो.
तर सगळ्यात महत्त्वाचं इथं जे व्यावसायिक बसलेले आहेत ना, तर महाराष्ट्रीयन माणसांची सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती आहे का, की 30 वर्षानंतर ते अपग्रेडेशन प्रोग्राम करत नाहीत. म्हणजे समजा वयाचं 30 आहे, 25ला व्यवसाय सुरू केला किंवा जॉब सुरू केला, तर 30व्या वर्षी एक अपग्रेडेशन प्रोग्राम पाहिजे. समजा डॉक्टर आहेत, तर त्यांना पण एक आहे की समजा तुम्ही 35 झालं, 40 झालं, 50व्या वर्षी एक अपग्रेडेशन प्रोग्राम असतो. म्हणजे कुठल्याही डॉक्टरला किंवा कुठल्याही व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या किंवा आंतरराष्ट्रीय टॉप युनिव्हर्सिटीमध्ये 1 महिन्याचे ते 2 महिन्याचे कोर्सेस असतात. अपग्रेडेशन एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम म्हणतात त्याला. हे महाराष्ट्रीयन माणसं खूप कमी करताना दिसतात. म्हणजे इवन मीडियामधले तुम्ही लोकसुद्धा ॲट द एज ऑफ 35 किंवा 45 तुम्ही एक प्रोग्राम केला पाहिजे, त्यांनी कायम लाईफ चेंज होत जातं. त्याचं एक्झाम्पल सांगतो, न्याती बिल्डर ज्यांनी ॲट द एज ऑफ 50 हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक महिन्याचा कोर्स केला, त्यांचं लाईफ पूर्ण बदललेलं आहे. म्हणजे आपण काम करत राहतोय, पण कुठंतरी अपग्रेड पण करायचं असते हे विसरून जातो. नक्कीच म्हणजे मोबाईल आणि लॅपटॉपमधले जसे सॉफ्टवेअर अपडेट केले जातात तसं स्वतःलाही आपण अपडेट केलं पाहिजे, असं एक बहुमोल सल्ला तुम्ही या निमित्ताने दिला आहात. तुम्ही दोघंही व्यासपीठावर आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने नुसतं बारामतीच्याच उद्योजकांना नाही तर पूर्णपणे राज्यभरातल्या उद्योजकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. सपोर्टेड बाय शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बुद्रुक बारामती, व्ही निर्मिती, घनवट जाचक असोसिएशन, व्हेन्यू पार्टनर इम्पिरियल बँकवेट अँड लॉन्स.